Hello students. So आज आम्ही स्टार्ट करता लेसन लायन्स एंड एंगल्स. सो लेसनाच्या नावावरसूनच तुमकां कळ्ळां आसतलें की आमी लायन्स आनी एंगल्स हेच्या बद्दल शिकतली. ओके. सो फर्स्ट थिंग जी कितें दिल्या तेंच्यांनी हितून टेक्स्ट बुकान तें म्हणजे लास्ट इयरचे तेंच्यांनी परत रिकॉल केला. ओके. So line segment, a line with two end points is called a line segment. So line with two end points is called a line segment. Okay. Magir, part of a line with one end point is called a ray. रे म्हटल्यार तेका एकूच पॉइंट आसता, एकूच एंड पॉइंट आसता, सो तेका आमी रे म्हणटा. ओके. आनी जर लायन सेगमेंट तुमकां डिनोट करूंक जाय जाल्यार हांव ती बरयतलें AB अशें एरो अशें लायनीर वयर एक बार आसतलो. ओके. और एरो आसता ती रे. सो नाव नेक्स्ट थिंग इज कोलिनियर पॉइंट्स. कोलिनियर पॉइंट्स मीन्स जर तुज्या कडेन एक लायन आसा आनी तेजेर तुवें 3 पॉइंट और 3 पेक्षा चड पॉइंट अशे ड्रॉ केले, म्हणजे पॉइंट्स विच आर देर ऑन द सेम लायन, दीज आर कॉल्ड कोलिनियर पॉइंट्स. ओके. 3 or more points lying on the same line. ना जाल्यार तांकां आमी नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणटा. आतां नॉन कोलिनियर पॉइंट्स कशे दिसतले, एक हांगा आसतलो, एक हांगा, म्हणजे ते एक्चुली ते ट्रायंगल फॉर्म करू शकता जर 3 आसा जाल्यार. ओके. आनी जे ट्रायंगल फॉर्म करू शकना, जे लायनीन आसा तांकां आमी कोलिनियर म्हणटा. ओके. देन वी हॅव एंगल्स. ओके. एंगल्स कितल्या टायपची आसा ती पळोवया. फर्स्ट वन इज अवर एक्यूट एंगल. एक्यूट एंगल म्हणजे हे एंगल 0 आनी 90च्या मदीं आसता. ओके. सो हो असो एरो आसा कारण आमी एंगल अशें मेजर करता. जर तुमी एंगल अशें मेजर करीत येयल्या जाल्यार असो एरो आसतलो. ओके. सो दिस इज एक्यूट एंगल. Suppose this angle is A. So this angle is between 0 and 90 degree. Okay, acute angle. Then we have a right angle. Right angle तुम्ही ऐकला आसतले. Right angle म्हणजे 90 degree असता. त्याचे symbol अशे. Okay. So this is exactly 90 degree. Angle आम्ही symbol अशे बरयतात. Okay. So this is 90 degree. This is right angle. ह्या लायनीक आमी परपेंडिक्युलरूय म्हणटा. ओके. नेक्स्ट इज ऑब्ट्यूज एंगल. ऑब्ट्यूज एंगल ग्रेटर देन 90 आसता. ओके. सो दिस इज between 90 degree and 180 degree. म्हणजे ही लायन आसतली ती आमची 180, रायट. हे आतां फुल आसता ते एंगल आमचे 180, करेक्ट. स्ट्रेट लायनीर आसता ते. तेजे अर्दो म्हटल्यार आमचो 90 जाता. जर तुमी फुल सर्कल मारून येत जाल्यार ते 360 जाता. ओके. हांगासर जर तुमी मेजर करीत जाल्यार ते 270 डिग्री जाता. ओके. So this is obtuse angle. Okay. Then we have straight angle. Straight angle म्हणजे straight line येतात ते angle. So this is our 180 degree. Straight angle. हांगा मदी center हा. ओके. एंड लास्ट वन इज रिफ्लेक्स एंगल. रिफ्लेक्स एंगल म्हणजे जे आमी एंगल मेजर करता तेजो उरलेलो पार्ट आमी रिफ्लेक्स एंगल म्हणून घेता.
सो सपोज हे आमचे एंगल आसा, ओके, एंगल ए. सो हेजो रिफ्लेक्स एंगल कितें जातलो, हो पार्ट. ओके, सो दिस इज, say this angle is B. Yeah, this is between 180 and 360. This is reflex angle. So हे जर आमकां कॅल्क्युलेट करूंक जाय जाल्यार हांव कशें बरयतलें, एंगल B इज इक्वल टू 360 म्हणजे होल मायनस हे एंगल A. ओके, सो ही जाली आमची एंगल्स. Then we have complementary angles and supplementary angles. So complementary म्हणजे ती जर तुम्ही ॲड करीत जाल्यार तुमकां 90 डिग्री मेळटले. ओके, सो एंगल A प्लस एंगल B विल गेट 90 डिग्री एक्झॅक्टली. फॉर एग्जांपल 30-60 मागीर 45-45 ही कॉम्प्लिमेंटरी एंगल्स. ओके, देन वी हॅव सप्लिमेंटरी एंगल्स. सप्लिमेंटरीन एडिशन आसता 180 डिग्री. ओके, एंगल A प्लस एंगल B तुमकां 180 मेळटले. 90 घेवं शकता. ओके, खूब आसा एग्जांपल्स. सो सप्लिमेंटरी एंगल्स. देन वी हॅव एडजस्टंट एंगल्स. So two angles are said to be adjacent if they have a common vertex, common arm, and their non-common arms are on different sides of the common arm. So आता suppose एक angle हा, angle A, आणि एक angle हा, say angle B. Okay, आता दिस एंगल्स, एंगल A आणि एंगल B हांव एडजस्टंट एंगल्स म्हणटा. कारण कितें, एक तर तांकां कॉमन वर्टेक्स आसा, सपोज O, मागीर कॉमन आर्म आसा. ओके, सपोज दिस इज OC, कॉमन आर्म आसा, कॉमन वर्टेक्स आसा, and their non-common arms are on different sides of the common arms. So here non-common arms, they are on the different sides, right? So these are adjacent angles. Then we have linear pair of angles. हे खूप important आसा linear pair. Okay, so linear pair of angles म्हणजे स्ट्रेट लायनीर तुमकां दोन एंगलां आसतलीं, तेंचे एडिशन 180 आसता. ओके, सो सपोज हे इन टर्म्स ऑफ हांवें बरयले, हांकां नांवां दिवया O, A, B आनी C. सो एंगल AOB प्लस एंगल BOC इज इक्वल टू 180 डिग्री. सो हेंचे दोगांचे एडिशन आमकां 180. हेकाच आमी लिनियर पेर ऑफ एंगल्स म्हणटा. ओके, नेक्स्ट इज अवर वर्टिकली ऑपोजिट एंगल्स. सो वर्टिकली opposite angles. Okay, vertically opposite angles म्हणजे सपोज दोन इंटरसेक्टिंग लायन्स आसा. इंटरसेक्टिंग लायन्स म्हणजे ज्यो लायन्स मीट जाता. नॉन इंटरसेक्टिंग लायन्स म्हणजे कितें, पॅरलल लायन्स म्हणजे त्यो अश्यो आसतल्यो. दीज आर पॅरलल लायन्स. ओके, सो ह्यो इंटरसेक्टिंग लायन्स. सो हांगा जी एंगल्स फॉर्म जातली ही ऑपोजीट. ओके, दीज आर वर्टिकली ऑपोजीट एंगल्स. सो हांव हांगा O घालता. A, B, C and D. Okay, so angle AOD is same as angle BOC.
And second thing, angle AOB is same as angle DOC. These are vertically opposite angles. Okay, आणि ती इक्वल असता. जी vertically opposite angles असता ती इक्वल असता. Okay. Next topic is intersecting lines and non-intersecting lines. So intersecting lines अशा असता. These are intersecting lines. आणि non-intersecting lines अशा असता. Okay, हेंका आमी parallel lines भी म्हणतात. So these are intersecting, and so length between these two remains same. त्यांच्यामधले डिस्टन्स सदांच सेम आसतले. जर ती अशी आणि अशी आसा जाल्यार ती खंय तरी वचून मीट जातलीच, रायट. सो त्यांच्यामधले डिस्टन्स सदांच सेम उरता.